नागवेकर BA B.Ed इतकं उच्च शिक्षित असणारो खेळाडू बॉलिंग मार्कवर आणि केमिकल इंजिनियर असणारो योगेश पेंडकर स्ट्रायकर एंडवर. म्हणजे दोन उच्च शिक्षित खेळाडूंमध्ये सुद्धा ही लढत असा. पंचांचो प्ले ऐका गेलो. जाऊया दुसऱ्या सामन्याचो पहिल्या बॉल कडे. पहिला चेंडू स्विंग करतोय गौरेश नागवेकर. ज्या प्रकारे यापूर्वीच्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी केली, प्रभावित केलंय. एक सामना झाला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच वर्षापूर्वी, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी होती आणि एकाच कसोटीमध्ये जवागल श्रीनाथ हे भारताचे गोलंदाज 3 वेळा हॅट्रिकवर पोहोचले होते. यापूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा गौरेश नागवेकर 2 वेळा ऑन अ पॉसिबल हॅट्रिकवर पोहोचले होते. तोच गौरेश बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू फुलटॉस तर होता, त्यामधली गती काढली होती. मिड ऑफवर रजत बीट होतोय. फटका सुंदर सजवला होता योगेश पेंडकर यांनी. योगेश जाणतात गौरेश नागवेकर यांची खासियत. मोठमोठ्या स्पर्धात ज्यांनी आपल्या टीमचं प्रतिनिधित्व केलंय, एका यशस्वी कर्णधाराचं रूप तुम्हाला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतंय. एक चतुरस्त्र खेळाडू योगेश पेंडकर यांचं नाव. तिसरा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इरादा होता, पण ज्या वेगात क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर, दुसऱ्या धावाचे सगळे प्रयत्न तिथेच विरले हवेत. गुरुप्रसाद आरोसकर त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. एक ताकदवान खेळाडू आहे. खांद्यामध्ये प्रचंड ताकद या खेळाडूची. 10 PL सुद्धा या खेळाडूने खेळली, गाजवली आणि त्यामुळेच फक्त 1 धाव या चेंडूवर. 3 चेंडू 3 हा धावफलक. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सध्या तरी गौरेश नागवेकर जखडबंद करतायत बॅटरला. हाच तो गोलंदाज, हेच ते फलंदाज जे नॉन स्ट्रायकर एंडवर दिसत आहेत, ज्यांनी 2018 मध्ये मालवण बोर्डिंग ग्राउंडवर इतिहास रचलाय. सुरेख चेंडू. जे आपण कौतुक करतो गौरेश नागवेकर यांचा, एक गुणी खेळाडू आहेत. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं ते जाणतात आणि वैशिष्ट्यमय यावर्षी गोवा रणजी टीमसाठी नेट बॉलर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. आमची सर्वांची इच्छा असेल पुढच्या वर्षी गोवा रणजी टीममध्ये हा खेळाडू खेळताना दिसावा. 4 चेंडूंची सांगता, धावसंख्या फक्त 3. स्ट्रायकर एंडवर एजाज कमिजास. बॅटच्या आतील कड घेऊन चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एक फक्त सिंगल मिळेल. ज्या प्रकारे फलंदाजी अपेक्षित होती पहिल्या षटकामध्ये बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी, ती जरी होत नसली तरी रणनीती अगदी स्पष्ट आहे. गौरेश नागवेकरची गोलंदाजी थोडीशी जपून खेळावी, विकेट हातात ठेवाव्या आणि त्यानंतर इतर गोलंदाजांवर मोठे प्रहार करावेत. 5 चेंडू समाप्त. पहिल्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घुंगरू बॉलिंग मार्कवर फायटर जेटसाठी. खराब चेंडू. लोअर फुल टॉस. पहिल्याच्या दिशेने स्वीप केला जातोय. या इनिंग मधील आणि मॅच मधील पहिला RPM चौकार. ॲक्शन रिप्ले बघूया. tenniscricket.in वर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा. पहिली रजनी. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले होते. चेंडूचा टप्पा मात्र चुकला. खराब चेंडू होता. फुल टॉस बनवलं योगेश पेंडकर यांनी आणि फाईन लेगच्या दिशेने नो मॅन्स लँडमध्ये या इनिंग मधील पहिला चौकार. पहिल्या षटकाची सांगता, धावसंख्या झाली 8. ही नामांकित जोडी यावेळी मैदानावर बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाच्या वतीने. पहिल्या षटकाचा जर खेळ पाहिला तर पहिल्या 5 चेंडूवर गौरेश नागवेकर यांनी वर्चस्व गाजवलं, पण शेवटच्या चेंडूवर योगेश पेंडकर यांचा चौकार. आमचा मान्यवर कक्षामधून निवेदनाचा गोड आवाज आपण ऐकतो. सवी आदरणीय लोके मॅडम, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेची एक वेगळी ओळख स्क्रीनवर आपण पाहतोय. tenniscricket.in वर ही सगळी क्षणचित्र आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर. गोवा राज्यातील असनोडा या तालुक्याचा एक दर्जेदार खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. अजूनही प्रतीक्षा या मॅच मधील पहिला 9वा कधी बघायला मिळेल. या वर्षाचं हे वैशिष्ट्य आहे. 5 एकूण बॅनर लावलेत रामेश्वर प्रतिष्ठान सुपर 9चे. जर आपला थेट षटकार या बॅनरवर पडला तर आपल्याला 6 ऐवजी 9 धावा मिळतील. अजून एक वैशिष्ट्य या वर्षासाठी. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 8. बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर. स्ट्रायकर एंडवर एजाज कुरेशी. 2 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर. गती परिवर्तनाने सुरुवात करतोय रोहन साळगावकर. रोहन सुद्धा जाणतोय ताकदवान वेगवान चेंडू
सीमारेषेच्या बाहेर त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने जाऊ शकतात आणि त्यामुळेच 5 ते 6 पावलांचा छोटासा रनअप स्पिनवर जास्त भर देतोय, पिच कडून मदत मिळवतोय डॉट बॉलसाठी. दुसऱ्या चेंडूवर मात्र ताकद, प्रेशर, डिस्टन्स, चेंडू आखाड्या पार, माटवा पार, गडग्या पार, माणूस मेळावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेने. आरपीएम षटकार. चौदा धावा एजाज कुरेशी. ज्या खेळाडूचं आपण कौतुक ऐकलं त्या कौतुकाला साजेसा फटका. 14 धावा. नेमकी दुसऱ्या चेंडूवर जी चूक केली होती रोहन साळगावकर यांनी, मधल्या यष्टीवर चेंडू खेळण्याची ती चूक दुरुस्त करतायत. पुन्हा एकदा वाईडिश ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा, एक सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट एजाज कडून सुद्धा, कारण एजाज जाणतात योगेश पेंडकर सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत, ताकदवान खेळाडू आहेत, मनगटाचा वापर करतात, लॉफ्टेड शॉट मिड ऑन मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी सहज खेळतात, समोरच्या व्ही मध्ये सुद्धा षटकार ही त्यांची खासियत. अशा दिग्गज खेळाडू विरुद्ध रोहन साळगावकर नेमका कोणता चेंडू वापरतील. आखो टप्प्याचा चेंडू, कमी गतीचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळतोय, ऑफ स्पिनचा वापर केला जातोय, अजून एक सिंगल मिळेल. ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिका टीमने या यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच षटकासाठी ऑफ स्पिनचा अगदी सुयोग्य वापर केला, यावेळी रोहन सुद्धा आपल्या यशस्वी चेंडूची अगदी मुक्त हस्ते उधळण करतोय मैदानावर. 16 धावा, एकूण 10 चेंडूंची होते सांगता. ही पहिली इनिंग 30 चेंडूंची असेल. गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळला जातोय, लॉंग ऑन वरून येईल क्षेत्ररक्षक रजत कुडाळकर, तो करताय तोपर्यंत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अपील तर होत आहे. मात्र ज्या प्रकारे ज्या वेगाने योगेश सर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने लाईन क्रॉस करतायत, त्यांचा आत्मविश्वास तर दिसतोय, आविर्भाव दिसतोय की आपण क्रीजमध्ये पोचलोय. मात्र तिसऱ्या पंचांचा इशारा असेल पेंडिंग. 16 या धावसंख्येवर या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑनच्या दिशेने रजत कुडाळकर यांनी पेकी केली नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि पंचांचा येईल इशारा. इट्स OUT आउट. नो बॉल साठी सुद्धा चेक होईल. फ्रंट फुट साठी, फुटबॉल साठी नो बॉल सुद्धा चेक करावं लागेल तिसऱ्या पंचांकडे. या दरम्यान योगेश पेंडकर माघारी परतणं हे बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी मोठा धोक्याचा इशारा असेल. एक मातब्बर खेळाडू दर्जेदार क्षेत्ररक्षणावर रजत कुडाळकर यांनी त्यांना माघारी पाठवलंय. फुटबॉल साठी सुद्धा तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. बॉलवर व्हॅलिड डिलिव्हरी असेल का. It's fair delivery. First impact within the crease. 17 धावा या चेंडूवर मिळाली, फक्त एक धाव. नवीन फलंदाज मैदानावर आलेत. श्रेयस कदम, बांद्याचा हेलिकॉप्टर बॉय मैदानावर दिसेल. लांबलचक षटकारांसाठी प्रसिद्ध असलेले खेळाडू स्ट्रायकर एंडवर पोहोचलेत. कोलगेट ग्राउंड बांदा या मैदानावर ते प्रॅक्टिस करतात. त्यांचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक त्यांच्या प्रॅक्टिस सेशनसाठी सुद्धा हजर असतात. असा खेळाडू यानंतर थोड्याच वेळात आपल्याला दिसेल स्ट्रायकर एंडवर. खेळ संपलाय 2 षटकांचा आणि धावसंख्या झाली 18. एका विकेटचं पतन बाद झालेत योगेश पेंडकर, ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, रनआउट झालेत. रजत कुडाळकर यांच्या एका सुंदर फेकीवर नॉन स्ट्रायकर एंडवर त्यांना रनआउट केलंय रोहन साळगावकर यांनी आणि एका सुंदर षटकाची झाली सांगता. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 10. मंगेश पारकर कृपया कमेंट्री बॉक्समध्ये या. मंगेश पारकर, आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर प्लीज कोऑपरेट. मंगेश पारकर.
2 षटकांची सांगता, 18 हा धावफलक, एका विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये गौरेश नागवेकर यांनी खर्च केल्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये रोहन साळगावकर यांनी खर्च केल्या 10 धावा. एक विकेट मिळवली रनआउटच्या स्वरूपात. आणि त्यानंतर तिसरं षटक बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर घुंगरू गौरेश नागवेकर. पेडणे प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली. यावर्षी मानरम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या खेळाडूची उणीव भासली खरी, पण गतवर्षी दर्जेदार खेळाच्या जोरावर मानरम चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा ज्याने आपल्या नावे केली तो गौरेश नागवेकर बॉलिंग मार्कवर. पॅव्हलियन एंडच्या अगदी थेट समोर आपल्याला पाहायला मिळतात गौरेश स्ट्रायकर एंडवर. एजाज कुरेशी 7 चेंडू 10 धावा. रनअपवर मात्र थोडासा फंबल होतोय आणि हा फंबल झाल्यानंतर गौरेश माघारी परतले. एका चांगल्या गोलंदाजाचं हे लक्षण असेल, कारण गौरेश या मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण गोलंदाजी करताना बॉलिंग मार्कवर थोडंसं घसरला होता. त्यानंतर सुद्धा आपण चेंडू टाकला जो वाईड गेला होता. ती चूक यावेळी त्यांच्याकडून सुधारली जाते. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गौरेश एजाजसाठी स्विच करण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवणं अपेक्षित होतं. सर्कलमध्ये चेंडू आहे, थोडासा बाहेर जातोय, त्यावर फील्ड होतोय. एक फक्त सिंगल मिळेल लेग बायच्या स्वरूपात. ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे कौतुक करावं लागेल गोवन स्ट्रायकर या टीमचं. त्याचप्रमाणे कौतुक करावं लागेल महेशजी कोनाडकर यांचं. मोठमोठे खेळाडू या टीममधून खेळणं अपेक्षित होतं, इच्छुकसुद्धा होते. मात्र महेश कोनाडकर यांनी निवडली फक्त आणि फक्त आपल्या गोवा राज्याची टीम. आपल्या लगतच्या खेळाडूंना त्यांनी संधी दिली. पण दुसऱ्या बाजूने मकरनभाई तोरसकर राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू आणण्यासाठी ते माहीर आहेत. त्यांचा सुद्धा हेतू स्पष्ट आहे. या मोठ्या खेळाडूंचा खेळ आपल्या जिल्ह्यातल्या खेळाडूंनी पाहावा, त्यांच्यासारखं खेळावं. दोन्ही टीम ओनरची वेगवेगळी रणनीती, वेगवेगळी विचारशैली, मात्र परिसरातील खेळाडूंना दोघांच्याही ही विचारशैली उपयोगाची. मधल्या यष्टीवर चेंडू थोडासा स्विंग होतोय बाहेरच्या दिशेने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. श्रेयस कदम या खेळाडूने काय गाजवली. दुबईमध्ये जाऊन पाकिस्तानच्या झहीर कालियाला सलग 3 षटकार मारून आपल्या नावाची ओळख करून दिली. फक्त आपल्या नावाची नव्हे, भारताच्या तिरंग्याची सुद्धा त्या खेळाडूला त्यांनी अगदी चोख ओळख करून दिली. तो श्रेयस स्ट्रायकर एंडवर. अपील होत आहे, मिसिंग द लेग स्टंप. कदाचित पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल मिळेल, नो रिव्ह्यू फॉर LBW. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. श्रेयस कदमचा स्टान्स जर आपण बघितला ना, ॲक्शन रिप्ले बघूया tenniscricket.in वर. लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर ते उभे राहतात. गोलंदाज शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी ते मिडलवर येतात. चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी ऑफस्टंपच्या बाहेर जातात. म्हणजे गोलंदाज आपल्या टप्प्यापासून थोडासा परावृत्त व्हावा, विसरावा ही त्यांची रणनीती. 3 चेंडू समाप्त झालेत. 9 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. गौरेश यांनी प्रोजेक्टेड स्कोर 40 दिसतोय, पण तो समाधानकारक नसेल. यावेळी बॅक टू द बॉलर. बॉलरच्या कपडावरून एक ताकदवान फटका. मिड ऑनवर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय, तो यशस्वी होतोय. 2 धावा या चेंडूवर बदलतोय धावफलक 22, 22 फॉर 1. लॉंगनचा स्पेशलिस्ट रजत कुडाळकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. या षटकात सुद्धा निश्चितच दर्जेदार गोलंदाजी गौरेश नागवेकर यांची. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. 2 एक्स्ट्रा. यावेळी चेंडू बघा, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा ठेवतायत, स्विंग करतात बाहेरच्या दिशेने. विकेट किपर उरलेलं काम पूर्ण करतायत डॉट बॉलसाठी. जे कौतुक आपण गौरेश नागवेकरचं मगापासून ऐकतोय त्या कौतुकाला साजेशी कामगिरी. अगदी मालवणी कोकणीत सांगायचं तर जितकी फुला त्याच्या नावान माळली ना, त्या सगळ्या फुलांचं त्यांनी वळेसार करून दिलो. बरा ह्यो वळेसार साधो सुधो नाही असा, ह्यो अबोलीचो वळेसार असा, ह्यो सुरंगीचो वळेसार असा, अगदी सुवासिक. स्पेलचं शेवटचं बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. थोडीशी द्विधा मनस्थिती एजाज कुरेशीची. 3 ओव्हरी सरले आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर रन झाले 22. 11 बॉलमध्ये 12 रन. एजाज कुरेशी त्याच्या नावाक न शोभणारी कामगिरी. श्रेयस कदम नावाचा वादळ शांत असा 2 बॉलमध्ये अजून त्याची बोनी होणं बाकी. 7.33 करंट रन रेट जरी असला तरी उरलेल्या 2 ओव्हरीमध्ये किमान 12, 15, 20च्या सरासरीन धावा जर जमवले बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघात तर आश्चर्य वाटाक नको. 3 ओव्हरींची सांगता. आमचे सगळे स्पॉन्सरर गणेशजी तोंडवळकर, काका केसरकर, सौभाग्यवती राजश्री, लोके पवार, कीर्ती सेल्स, प्रवीण वातकर, सदाशिव ओगले, पंचायत समिती सदस्य संतोषजी किंजवडेकर, सरपंच
गोविंद सावंत भाजपा देवगड उपाध्यक्ष, प्रकाशजी राणे, एकनाथजी तेली, त्याचप्रमाणे राजू नरे, चावल मुजावर, मिडबाव ग्रामपंचायत सरपंच भाई नरे, आदरणीय राजेंद्र यदुनाथ, त्याचप्रमाणे विजय नरसापूरकर, आनंद लोके, मयूर स्पोर्ट्सचे राजू भालेकर आमचे जर्सी पार्टनर, या सगळ्या प्रायोजकांचे आभार. आमचे ट्रॉफी पार्टनर समीर मळगावकर, एक्स ब्रँड, हे सगळे प्रायोजक तुमका दाखवण्याचा आमचा प्रयत्न. अनघा धवल, त्याचप्रमाणे ताई होम स्टे, राहण्याची सोय, प्रोप्रायटर स्वाती लोके, आयुष कलेक्शन रेडीमेड गारमेंट्स प्रोप्रायटर दिनेश फाटक, गणराज ट्रॅव्हल्स 2x1 AC स्लीपर सीटर कोच, श्री सद्गुरू कृपा जेनेरिक मेडिकल, मिडबाव वळंजू किराणा दुकानासमोर, लोके चिकन सेंटर, उद्या गरज असेल या नावाची दुकानाची, जेटे टाईल्स, हे सगळे आमचे प्रायोजक स्क्रीनवर दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. धन्यवाद. सानिया हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल मिडबाव, या सगळ्या प्रायोजकांचे आभार. वेळ मिळेल तसं आम्ही सगळ्या प्रायोजकांची सुद्धा ओळख करून देऊ. खेळ संपलाय 3 ओव्हरचा आणि धावसंख्या झाली 22. चौथं षटक प्रगतीपथावर, बॉलिंग मार्कवर अमीर गडेकर. फोंडा नगरीचा हा खेळाडू बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंडकडून पहिला बॉल, चौथ्या ओव्हरीचा पहिला चेंडू, श्रेयस कदमच्या बॅटमधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ, चेंडू सीमारेषा पार, हिला मनात आणि गेला दुकानात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार. लय ताकद आहे रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात आणि लय ताकद श्रेयसच्या बॅटिंग येतं. एक षटकार, त्या पाठोपाठ अजून एक फटका, यावेळी लॉंगॉनच्या दिशेने एक साधा सोपा लॉलीपॉप झेल तिथे सोडतोय. गुरुप्रसाद आरोस्कर सारख्या खेळाडूंनी झेल सोडणं स्वप्नात सुद्धा तुम्हाला खरं वाटणार नाहीये. ऍक्शन रिप्ले बघा, गुरुप्रसाद नेमकं काय चाललेलं त्याच्या मनात, थोडासा कॅज्युअल अप्रोच आणि झेल सुटला. एवढा सोपा झेल होता ना मनीष, माका वाटतं ही अमेझॉनवरची फ्री होम डिलिव्हरी होती. या सुटलेल्या झेलावर जर मॅच गेली ना, कपडावर 5 किलो कांदे घालूचे लागतले. धावसंख्या बदलली 29. एजाज तिकड घेऊन चेंडू शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होते. त्या चेंडूवर एकदा मिळू शकली असती अशा ठिकाणी येतोय खणखणीत रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. 3 षटकासाठी जमवलेली पकड हळूहळू सैल होते. सुटलेल्या झेलानंतर मिस फिल्डिंग बघूया tenniscricket.in वर ऍक्शन रिप्ले. एजाज पुढे सरकले, बॅटची कड घेतली, शॉर्ट पाईन लेगवर. काय करत होते क्षेत्ररक्षक, लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला भॉक. चौकार. 33 धावफलक 33. एक सुंदर भागीदारी या दोन खेळाडूंच्या दरम्यान. कव्हरच्या दिशेने एक ताकदवान फटका ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक मागे आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा इरादा सुद्धा सफल होईल. जोपर्यंत विकेट किपर समर्थच्या दिशेने येतोय थ्रो. 2 धावेनिशी बदललेला धावफलक 35 धावा 35. पहिली विकेट योगेश पेंडकर थोडे स्वस्तात बाद झाले, पण त्यानंतर 17 या धावसंख्येवरून आतापर्यंत तब्बल 18 धावांची भागीदारी पाहायला मिळते या दुसऱ्या विकेटसाठी या दोन खेळाडूंच्या दरम्यान. एजाज 13 चेंडूमध्ये 18 धावा, त्यांची वैयक्तिक कामगिरी. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा असेल. 5वा चेंडू या ओव्हरचा, नो बॉल आणि त्यावर फटका येतोय मोठा मिडॉनच्या दिशेने. एक सिंगल मिळते. दुसरी धाव सुद्धा मिळू शकली असती, मात्र यावेळी ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. नो बॉल, वारंवार नो बॉल. या इनिंग मधील हा दुसरा आणि त्यानंतर प्रत्येक बॅटरचा आवडीचा इशारा, लायसन्स टू किल, फ्री हिट. नो बॉल त्यानंतर रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केला जाईल तिसऱ्या पंचांकडे. मैदानावरच्या पंचांचा निर्णय आलाय मंगेश धुरी सर. नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सुशील शेडगे सर, आमचे तिसरे पंच उमेश मांजरेकर सर, चौथे पंच दीपकजी धुरी. नो बॉल, खूप मोठा नो बॉल. पहिल्या 3 षटकामध्ये जे वर्चस्व गाजवलं गोवन स्ट्रायकरने, या वर्चस्वाला तडा दिला जातोय.
धावसंख्या होते 38. सुटलेला झेल, मिसफिल्डिंगचा चौकार, ओव्हरथ्रो, त्यानंतर या प्रीडसाठी एजाज स्ट्रायकर एंडवर. एजाजचा मिजाज अजूनही बघणं बाकी आहे. एक षटकार एजाजने मारलाय पण अजूनही एजाज यांचं खरं रूप आपल्याला दिसणं बाकी आहे. हा खेळाडू मोठमोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. मनगटाच्या जोरावर, खास करून डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग हा एरिया कव्हर करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. मालवण बोर्डिंग मैदानावर सलग 5 षटकार या खेळाडूने खेचलेत आणि त्यामुळे आज सुद्धा अपेक्षा असेल या खेळाडूकडून 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 3 षटकामध्ये 22 धावा आणि या षटकात 5 बॉलमध्ये तब्बल 17 धावा. अमीर गडेकर, शेवटचा बॉल, लेफ्ट हँड राऊंड विकेट, लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने. श्रेयसकडून हा फुल टॉस मिस होतोय. ओव्हर थ्रो होईल या बॉलवर. अजून एक सिंगल या बॉलवर. ओव्हर थ्रोचा अजून एक सिंगल येता येता राहिलाय. 4 षटकं संपलीत, 10 धावांची सरासरी. आपण म्हटलं होतं मनीष, पहिल्या 3 षटकामध्ये 7.33 ची करंट रन रेट. पुढच्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येकी 15-20 आले तर आश्चर्य वाटायला नको. या ओव्हरमध्ये आल्यात 18 धावा आणि 4 षटकं संपलीत. 40 धावसंख्येवर 10 करंट रन रेट आणि इनिंगचं शेवटचं षटक बाकी. पुढच्या मॅचसाठी टॉस संविधान ग्रुप पुणे आणि स्वामी समर्थ स्पोर्ट बोथ कॅप्टन. आपल्यासाठी अंतिम पुकार असेल संविधान ग्रुप पुणे, कॅप्टन प्रवीण नैनित आणि स्वामी समर्थ स्पोर्ट कॅप्टन संकेत कडू. आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षापाशी यावं पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. हे शेवटचं षटक संपल्यानंतर या सामन्याची नाणेफेक होईल. शेवटचं षटक ऑटोटेक पणजीसारख्या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करणारा साहिल वांगणकर बॉलिंग मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी. पॅव्हलियनच्या अगदी थेट समोर पाहायला मिळतोय. एवढ्या लांब वरून त्याचं रनअप चालू होईल. 10 ते 12 पावलांचं रनअप. स्विंग आणि स्पिन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. खेळपट्टीकडून मदत मिळवत अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा त्याच्याकडून कधी कधी पाहायला मिळतो. मात्र समोर दिसणारी ही जोडी आहे श्रेयस कदम, बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय, लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आणि सुपर 9 जर आता श्रेयसकडून आला तर सुद्धा आश्चर्य वाटायला नको असा हा खेळाडू. थोड्याशा कमी गतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने पुलचा फटका खेळला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न करावा अशी अपेक्षा होती त्याच्या चाहत्यांची, पाठीराख्यांची. फक्त 1 धाव या चेंडूवर. धावसंख्या झाली 41. मैदानावर आमचा एक लहान खेळाडू दिसतोय. गणेश ज्याचं नाव आहे. एक ट्रे लावलाय त्याने, त्यामध्ये चणे, शेंगदाणे, फुटाणे आहेत. आज दिवसभर त्यांनी आपली शाळा केली. संध्याकाळी या मैदानावर तो आपला बिझनेस करतोय आणि उद्या परत तो शाळेत सुद्धा जाईल. हा गणेश जर तुमच्यापाशी आला ना, अगदी जरूर त्याच्याकडून या चण्या फुटाण्यांची नक्की चव चाखा. कारण या चण्या फुटाण्यात आमच्या मिडभावच्या कोकणच्या कष्टाची सुद्धा तुम्हाला जाणीव होईल. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5 बॉल इनिंगचे बाकी. एजाज कुरेशी 15 चेंडूमध्ये 21 धावा. स्ट्रायकर एंडवर. एजाज पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू खूपच लांब गेला. दंडित केले पंचांनी वाईडच्या रूपात. धावसंख्या झाली 42. पुण्यातील इंदापूरचा हा खेळाडू खेळासाठी तर प्रसिद्ध आहे, मात्र एका मोठ्या स्पर्धेत खेळाडूंची टक्कर झाल्यानंतर CPR देऊन त्यांनी एका खेळाडूचे प्राण वाचवलेत. या गोष्टीसाठी तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. तोच एजाज स्ट्रायकर एंडवर. लेगस्टम्पच्या दिशेने चेंडू भरकटतोय. पुन्हा एकदा वाईड. अजून एक एक्स्ट्रा आणि हा एक्स्ट्रा रिव्ह्यू घेतला जातोय. ज्या प्रकारे हा रिव्ह्यू घेतलाय मला तर वाटतं रिव्ह्यू धोक्यात आहे. कदाचित 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत आणि मनीष असा म्हटलं जातं रिव्ह्यू शेवटच्या ओव्हरी शिल्लक ठेवून त्याचा काय लोणचा घालू गावना नाही. बरं ते ठेवले तर त्याचे फिक्स डिपॉझिट सारखे डबल सुद्धा होणार नाही. वाईड बॉल पंचांचो इशारो. आयत्यार कोयतो. अजून एक सिंगल वाईडचा मिळेल. दोन्ही रिव्ह्यू संपलेत. त्यामुळे आता नो कोणाचा होता? नोचा रिव्ह्यू.
रिव्ह्यू संपलेत सर. मंगेश सर एकदा सांगा. रिव्ह्यू ओव्हर. गोवन स्ट्रायकर टीम रिव्ह्यू लॉस्ट अँड ओव्हर. 5 चेंडू आता बाकी आहेत. विदाउट रिव्ह्यू आपल्याला खेळायचं आहे. हाणामारीचं षटक आहे. बॉलिंग मार्कवर साहिल वांगणकर. स्ट्रायकर एंडवर एजाज. फटका तर सजवलाय. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. मिड विकेट येतोय पोझिशन मध्ये. साईश झोरे मॅन फ्रॉम सुरला टिपतो एक सुरेख झेल. एक मोठी पार्टनरशिप ब्रेक केली जाते या ओव्हर मध्ये साहिल वांगणकर कडून. बघूया ऍक्शन रिप्ले. आणि ऍक्शन रिप्लेच्या तालावर थोडसा आवाज सुद्धा येईल. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ सुद्धा भुकेलेल्या वाघासारखो असा समोरच्या हरणांची शिकार करण्यासाठी सज्ज. पण गोवन स्ट्रायकर्स हे टीमचे खेळाडू सुद्धा सिंहासारखे असत. दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांची शिकार करण्यासाठी सज्ज. कारण महत्वाची लढत. 43 हा धावफलक. 2 विकेट. 43 फॉर 2. स्ट्रायकर यांच्या दिशेने नवीन फलंदाज रजत मुंडे. स्ट्रायकर यांच्या दिशेने डिरेक्ट हिट केली जाते. काय काय घडलं या चेंडूवर बघूया. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. तो नेमका बाहेर गेला की नियंत्रित रेषेवरून त्याने प्रवास केलाय. फेअर डिलिव्हरी मैदानावरच्या पंचांचा निर्णय आला. रिव्ह्यू घेतलाय का? बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. बॅटरने घेतलाय रिव्ह्यू. तोपर्यंत स्ट्रायकर यांच्या दिशेने डिरेक्ट हिट झाली. तिथे काय घडलंय मंगेश सर? स्ट्रायकर एंडवर तिथे सुद्धा रिव्ह्यू आहे. रनआउट. पहिल्यांदा आधी वाईडचा रिव्ह्यू आपण बघूया. त्यावर काय येईल पंचांचा निर्णय. थेट आपण लाईव्ह साठी सुद्धा बघा. येस, वाईड बॉल. त्यानंतर रनआउट साठी बघूया काय घडलंय. डिरेक्ट हिट. विकेट कीपर समर्थ गावस यांच्याकडून. सेफ. रिच ॲट क्रीज. दोन्ही बाजूने नुकसान होतंय गोवन टीमचं. दोन्ही बाजूने फायदा होतोय. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाचा वाईडचा 1 मिळतोय. 1 धाव सुद्धा पूर्ण होते. धावफलक बदलतोय. 45 धावा. शेवटचं षटक. फक्त 2 चेंडू टाकलेत साहिलने. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 वाईड बॉल. खूप मोठी ओव्हर असेल ही या इनिंगची. अजून 1 वाईड. आता मात्र कॅप्टनला थोडी चर्चा करावी लागेल आपल्या गोलंदाजासोबत. खरं तर साहिल वांगणकर डेप्थवरचा स्पेशलिस्ट आहे. त्याला जास्त सूचना द्याव्या लागत नाहीत. मात्र यावेळी 6 बॉल त्यांनी टाकलेत. 6 बॉलमध्ये फक्त 2 पेअर डिलिव्हरी. 4 वाईड बॉल. शेहेचाळीस या धावसंख्येवर माइंड गेम खेळला जातोय श्रेयस कदम कडून. लोअर फुल टॉस टाकायला तो भाग पडतोय. जणू काही सांगतोय तुझ्याकडे जागाच नाहीये चेंडू टाकायला. तुला स्टंप्स मध्ये टाकावं लागेल. आणि स्टंप्स मधला चेंडू अगदी अलगत फ्लिक केला जातोय फाईन लेगच्या दिशेने. आरपीएम चौकार. चौकारानिशी अर्धशतक फलकावर. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी टाळ्या वाजतायत. त्यांचं सांघिक अर्धशतक. 50 धावा. पुन्हा एकदा साहिल बॉलिंग मार्क करून. कोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या
मस्तकावरून लांब 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 आणि खूपच लांब, एवढ्या लांब मारलेलो बॉल असा मग वाटतं चेंडू शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करचो लागतलो. कदाचित गौरवचो ड्रोन सुद्धा शोधूचो लागात ह्यो चेंडू शोधण्यासाठी. ॲक्शन रिप्ले बघा, खोलवा टप्प्याच्या चेंडूवर किती लांब लचक पाठभर काढलेलो ह्यो बळ होतो. शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी मुक्त हस्त उधळण चौकार षटकारांची आणि धावांची. बदललेलो धावफलक अब तक 56. चे 2 बॉल शिल्लक इनिंगचे. विकेटकीपरच्या दिशेने चेंडू निर्धाव समाप्त. 9 चेंडूमध्ये 19 धावा. श्रेयस कदम यांची बॅटिंग. शेवटचा 1 बॉल शिल्लक इनिंगचा. किती मोठं आव्हान उभं राहील या शेवटच्या बॉलवरील. एखादा चौकार, एखादा षटकार, एखादा डॉट बॉल किंवा एखादी विकेट खूप महत्त्वाची असेल दोन्ही टीमचा विचार केला तर. 7.33 पहिल्या 3 षटकांची धाव सरासरी. आता मात्र 12च्या जवळपास येते. 56 या धावसंख्येवर. इनिंगचा शेवटचा बॉल मिड ऑफला क्लिअर करून ताकदवान फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. फील्ड होतोय, थ्रो येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपसाठी नव्हते खेळाडू. थोडासा उशीर सुद्धा झाला या बॅकअपला. तिसऱ्यासाठी यशस्वी पावलं. चौथ्याची सुद्धा ओढ होती. आणि या चेंडूवर 3 धावांनिशी इनिंगची होते सांगता. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सिंधुदुर्गातील सर्वात मोठी, सगळ्यात मोठ्या बक्षीस रकमेची स्पर्धा अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026-23 पर्व पहिली रजनी. तिसऱ्या सामन्यामध्ये बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी या टीमने केली आणि धावा जमवल्यात 59 आणि धावांचा पाठलाग करण्याचा इरादा केलाय गोवन स्ट्रायकर संघाने. त्यांच्यासमोर आव्हान असेल 60 धावांचं. काय घडतंय आणि काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर डीजेच्या आवाजानंतर ऐकूया आवाज मनीष पाटील. हॅलो. संविधान पुणे आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. संविधान पुणे आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स श्री बापू धुरी यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. ओके. उच्च देऊन स्वागत करायचं आहे. आपण श्याम वाक्कर सरांचा आवाज ऐकलात. आपण अमोल जमदाडे सरांचा आवाज ऐकलात. खूप चांगली स्कोरिंग चालू आहे ज्ञानेश केळुसकर यांची. म्हणजे
वाचण्यायोग्य अक्षर आणि अंक त्याचमे अचूक असं समालोचन मला करता येते. आमचे गौरव सावंत टेनिस क्रिकेट पूर्ण टीम या स्पर्धेत आपली अत्युच्च सेवा देत आहेत. बघा मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे जी पार्किंग आहे, वाहनं व्यवस्थित पार्किंग करा, कारण जर तुम्ही अशी अधूनमधून जर वाहनं पार्क केली तर मग त्रास होईल. बलेनो आहे ना, बलेनोचा नंबर सांगा. बलेनो कार आहे ज्यांनी अगदी मध्येच ती कार पार्क केलेली आहे, तर कृपया ती बलेनो कार व्यवस्थित पार्क करा अशी विनंती मी करतोय. तर टार्गेट 60चं आहे, पूर्ण करायचं आहे 30 बॉल्समध्ये. लेट्स सी की कशा पद्धतीनं सामना हा पुढच्या 25 मिनिटांसाठी प्रेक्षकांना खिवून ठेवेल, कारण एक एक क्षण महत्त्वाचा आहे. हे दोन जिंकलेले संघ तुम्हाला या स्टेजवर खेळताना पाहायला मिळतात आणि आता जर तुम्ही एकदा जिंकलात तर मग काय पराभव तुम्हाला मान्य नसतो. आणि त्याचमुळे पाहूया आता पहिल्या 3 षटकात 22 धावा होत्या आणि पुढच्या 2 षटकात धावांचा पाऊस पडला. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये सर्व काही अनएक्सपेक्टेड आहे. कधी काय होईल याचा नेम नसतो, फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा असतो. तुम्ही तुमच्या संघासाठी खास आहात हे सिद्ध करून दाखवायचं असतं आणि तेच करून दाखवलेलं आहे श्रेयस कदम आणि त्यांच्या सोबतीनं इजाज कुरेशी. इजाज कुरेशी यांचा जो स्ट्राईक रेट आहे सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये कमी होता, पण त्यानंतर जो स्ट्राईक रेट वाढला त्यांनी श्रेयस कदमला साथ दिली आणि दोन्ही एंडनं फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेतला. चला पहिला डाव संपलेला आहे, पण आता दुसऱ्या डावामध्ये पाहूया गोल स्ट्रायकर्स कडून त्या मागच्या 2 षटकांचा समाचार घेतला जाईल का. मागच्या सामन्यात त्यांनी देखील मोठ्या फरकानं सामना जिंकला, हे देखील विसरून चालला नाही. गोल स्ट्रायकर्सने तब्बल 46 की 47 धावांनी तो सामना जिंकला होता, राईट, 47 धावांनी. तर त्याचमुळे त्यांच्यासोबत सुद्धा चांगला अनुभव आहे या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचा. आणि म्हणूनच आता पाहूया हा सामना नेमका जिंकून 6व्या सामन्यासाठी पात्र कोण ठरतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत राजेश सोरटे. मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा राजेश सोरटे म्हणजेच लेग कटर असेल, रॉंगमन असेल, ऑफ कटर असेल, आर्मर असेल, असे वेगवेगळे बॉल्स त्यांच्याकडे. आता हा लेग कटर होता, पहिलाच बॉल लेग कटर उजवा त्याच्या बॅटरसाठी. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत रजत कुडाळकर आणि नॉस्ट्रायकर साईडला समर्थ गावस. 2 आघाडीचे फलंदाज, नेहमीच भरवसा ज्यांच्यावर ठेवला जातो गोल स्ट्रायकर्सच्या संघ मालकाकडून, कॅप्टनकडून, आणि तेच 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात सुरुवात देताना. पण पहिला बॉल नावावर गेला राजेश सोरडेच्या. पहिल्या बॉलवर धावा मिळत नाहीये, डॉट बॉल. बॅटची आउटसाइड एज, थिक आउटसाइड एज, बॉल पॉइंटला 1च धाव मिळेल. प्रत्येक षटकामागे 12 धावा करायच्या आहेत. पहिल्या डावात जेव्हा आपण खेळतो आपल्या समोर एक टार्गेट नसते, तुम्ही फ्री असता. म्हणूनच बघा ना, पहिल्या 3 षटकात 22 होत्या, पण पुढच्या 2 षटकात तर त्यांनी जवळपास 37 धावा गोळा केल्या. आता तुमच्यासमोर एक टार्गेट आहे की तुम्हाला 60 धावा चेस करायच्या आहेत, तर प्रत्येक षटकामागे 12-14 धावा आल्याच पाहिजेत. त्याचमुळे तो अभ्यास लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खास करून हे 2 षटकं जी पॉवर प्लेची आहेत त्या पॉवर प्लेच्या षटकावर कॅपिटलाइज करावं लागेल. त्यासाठी योग्य पर्याय गोलंदाजाचा योगेशने निवडलेला आहे. उजव्या यष्टीला फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात चांगली होते या दुसऱ्या डावाची, पहिल्या षटकाची. MUCC बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाकडून गोलंदाज राजेश सोरटे परफेक्ट बॉलिंग अटॅक युटिलाइज करतोय. पहिले 3 बॉल त्यांनी त्यांच्या नावावर केलेत. पुढचा बॉल चौथा या षटकातला ओव्हर द विकेट रायटी बॅटरसाठी. समर्थने थांबून हा चोक खेळलेला आहे. शॉट ऑन पूल पण आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक पोचतील मिड विकेट पर्यंत, तोपर्यंत 1च धाव मिळते. सुरुवात चांगली राहिलेली आहे. मला असं वाटलं होतं की फलंदाज चांगली सुरुवात देतील, जसं मागच्या सामन्यामध्ये ते अर्धशतक पाहायला मिळालं होतं रजत कुडाळकरचं. तर अपेक्षा वाढतात जेव्हा तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये भारदस्त खेळ खेळता. अशा वेळेला पुढच्या सामन्यामधून तुमच्याकडून तसाच खेळ मिळेल चाहत्यांची अपेक्षा असते. आणि हा परिसर तर लोकप्रिय आहे क्रिकेटसाठी आणि तसा खेळ दाखवावा लागेल. पण गोलंदाज तो खेळ दाखवतायत आणि ज्यांना तो खेळ दाखवायचा आहे तो खेळ पाहायला मिळत नाही. सातत्याने रजत कुडाळकर डॉट घेतोय. डॉट बॉल परवडणार नाही या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. जर टिकायचं असेल तर मग डॉट बॉल परवडणार नाही. पण ती गोलंदाजी आतापर्यंत राजेश सोरटे, पुण्याचा हा धुरंदर, इकॉनॉमिकल राहिलाय. यावेळेस चिप शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत. पहिली धाव आरामात पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कदाचित मानस नव्हता. पहिल्या षटकाचा खेळ राजेश सोरटेच्या नावावर राहिले, ज्यांनी विकेट नाही मिळवलाय पण या सामन्यामध्ये जे द्यायचं होतं त्यांनी दिलं.
इकॉनॉमिकल राहणं त्यांनी पसंत केलं. 3 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात फक्त 3 मिळाल्या. गोल स्ट्रायकर्सला जिंकण्यासाठी 57 ची गरज. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 57 धावा. 24 बॉल्स अँड 57 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्पर्धा आयोजित करणं काय सोपं नसतं. स्पर्धा आयोजित करणं म्हणजे वाळवंटामध्ये फुलं फुलवणं. आणि म्हणूनच जर कुठल्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीमध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो आयोजकांचा राहिलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या कित्येक स्पर्धा ज्या दशकांपासून सुरू आहेत आणि आजही ती सेवा क्रिकेटला देत आहेत, त्या सर्व आयोजकांचा देखील मी मनपूर्वक आभार या निमित्तानं मानतोय की आपल्या वतीनं हा जो खर्च जो केलेला आहे क्रिकेटसाठी. आणि म्हणूनच या सर्व आयोजनाला प्रतिसाद देताना प्रेक्षक सुद्धा आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत. जवळपास 1.5 लाखांचा पल्ला आपण लवकरच गाठणार आहोत आजच्या दिवसाच्या स्ट्रीमला. हा तिसरा सामना चालू आहे. 1,45,000 व्ह्यूज आतापर्यंत आजच्या स्ट्रीमला मिळाले tenniscricket.in ला. तर हे प्रेम आहे प्रेक्षकांचं. चांगल्या क्रिकेटला नेहमीच समर्थन दिलं जातं. भूषण गोळे ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कवसला पोहोचतील. सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी प्रयत्न चालवले जातात. थोडासा हा ना पण त्यानंतर शेवटच्या क्षणाला दोघांनी एकमेकांना होकार दिलेला आहे. आता ती रिस्क घ्यावीच लागेल. विकेट वाचवून खेळण्याऐवजी धावा बनवण्यासाठी रिस्क घ्यावी लागेल तरच या 60 धावांचा पाठलाग करता येऊ शकेल. पहिल्या षटकात जो वेळ घेतलेला आहे तो पुरेसा झाला. आता वेळ घेऊन नाही चालणार. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेचावे लागणार गोल स्ट्रायकर्सला. धावसंख्या आहे 5. सातत्यानं उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न रजत कुडाळकरचा, ज्यामध्ये त्याला खरंच एक चांगले स्किल त्याने डेव्हलप केलेले आहे. पण गोलंदाज तो स्कोप देत नाही. खरं तर रिव्हर्स हिटसाठी बॉल जो आहे तो बॉडी हिटिंग पाहिजे. पण जर ऑफस्टमच्या खूप जास्त बॉल बाहेर राहिला तर तुम्हाला तो कनेक्ट करताना ती टायमिंग व्यवस्थित जुळली पाहिजे. ते टायमिंग जुळत नाहीये आणि म्हणूनच ते डॉट येत आहेत गोल स्ट्रायकरसाठी. हो स्ट्रेट ड्राईव्ह सीधी बॅट. पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नितीन माटुंगेचं आले आणि त्यांनी आपल्या संघासाठी षटकार वाचवला. भूषण गोळेच्या खात्यात विकेट गेला. पहिला धक्का गोल स्ट्रायकर्स. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले नितीनचे. आणि जे काही डीप मधल्या क्षेत्ररक्षकाला आवश्यक असतं तो अनुभव नितीनकडे होता. त्यांनी कुठलीच चूक न करता तो झेल टिपला. आणि हा पहिला फलंदाज म्हणजे ज्या फलंदाजाची आवश्यकता होती या पूर्ण डावामध्ये, जरी त्यांनी सुरुवात स्लो केली पण त्यांना फ्लो मध्ये येण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यांनी जवळपास तो षटकार खेचला होता. पण कौतुक होईल नितीन माटुंगेचं की त्यांनी षटकाराला रोखलं, झेल टिपला आणि रजतचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती म्हणजेच 5 धावा. एकतर्फी सामना कुणाला पसंत पडत नाही आणि त्याचमुळे तो एकतर्फी होऊ नये तो प्रयत्न गोल स्ट्रायकरच्या फलंदाजांना करायचे. एक स्टार कास्ट आहे. 8 ते 9 क्रमांकापर्यंत बॅटर्स आहेत. फक्त कुठेतरी फलंदाजीचं सामर्थ्य विसरलेलं आहे गोल स्ट्रायकर्स. आणि तुमच्या सामर्थ्याची आठवण इकडे कोणीच करून द्यायला येणार नाहीये. तुम्हालाच तुमचं सामर्थ्य ओळखायचं आणि त्यासाठी पाहूया मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत साईज जोरे. साईज जोरे स्ट्रायकर साईडला पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर्ड झाले. धावसंख्या पाहिला ते धावकावर 5 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. हा जो टार्गेट आहे यावर फोकस करावं लागेल. 55 धावा अजूनही पूर्ण करायचे आहेत यानंतर. आणि त्यासाठी असे स्ट्रोक खेळावे लागतील जे धावा मॅन्युफॅक्चर करतील. बॉल पोहोचतोय स्वीपर कव्हरला. आता बघा धावण्याचा वेग. 2 चित्ते पळत आहेत खेळपट्टीवर. 2 धावा त्यांनी कन्वर्ट केल्यात. आता एका धावेवर थांबून नाही चालणार. फलंदाजांना ठाऊक आहे 1 ला 2 मध्ये 2 ला 3 मध्ये आणि सातत्यानं चौकार आणि षटकाराचा शोध घ्यावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाहीये. सिंगल डबल खेळण्याची आता गरज नाहीये हे कळून चुकलंय फलंदाजांना. धावसंख्या 7. 1 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सेकंदाच्या बाहेर. चौकार षटकार वाचवण्यासाठी जी आवश्यकता आहे, जी प्रायोरिटी आहे, 6व्या सामन्यासाठी पात्र व्हायचंय. हा एक सामना जिंकला तर 2 सामन्यांचा ब्रेक मिळेल. आणि या रजनी क्रिकेटमध्ये या गोष्टी आवश्यक आहेत. थोडासा आराम मिळाला तर रिलॅक्स राहतो आपण आणि शेवटच्या सामन्यासाठी पूर्ण ताकद झोकतो तो सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकर साइडला आहेत साईश. फुल टॉस बॅक टू द बॉलर. फॅन्टॅस्टिक अँटिसिपेशन. भूषण गोळे
डोळ्याचं पातं लवतेने लवते तो टिपतोय झेल. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. भूषण कॉट अँड बॉल. बॅटर साईश जोरे बॅक टू द आउट. आपण लोकप्रिय कधी होतो जेव्हा आपण सातत्यानं असा खेळ खेळतो. एका रात्रीमध्ये कोणाला लोकप्रियता मिळत नाही. त्याचमुळे ती लोकप्रियता मिळवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. तुमच्या नावाची चर्चा केव्हा होईल जेव्हा तुमच्या खेळण्याचा दर्जा वरचा असेल. आणि तोच खेळ आता नितीन माटुंगे यांच्या अगोदर पाहायला मिळाला. फलंदाजी करताना त्यांना तितका स्कोप नाही मिळाला पण त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं काम केलं. आता भूषण गोळे यांनी या षटकात उत्कृष्ट झेल टिपला. पहिल्या षटकात राजेश सोरटे यांनी इकॉनॉमिकल षटक हाताळलं. तर ही नावं जेव्हा तुमच्या वतीने चांगला खेळ होतो ती नावं आपण सातत्याने बोलतो. पहिल्या डावामध्ये आपण जर इजाचा खेळ पाहिला जो पहिल्या 11 बॉलपर्यंत 100चा स्ट्राईक रेट होता. त्यानंतर त्यांनी जी साथ दिली श्रेयस कदमशी तर एक चांगली पार्टनरशिप बनली. तर या गोष्टी लक्षात राहता शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला जर तुमचं नाव अधोरेखित करायचं असेल तर तो अधोरेखित खेळ झाला पाहिजे. जी मागणी आहे या सामन्याची, जी मागणी आहे या डावाची ती पूर्ण करण्यासाठी गोल स्ट्रायकर्सला आत्ताच प्रयत्न करायचा आहे. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. धावसंख्या 7. 53ची गरज. ओ बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. शॉर्ट स्टॉप क्लिअर. आणि आता स्ट्रेटिश थर्डमॅनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळतात या 2 धावा. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद 9 धावा जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोल स्ट्रायकर्स गोवा. प्रेक्षकांचा प्रतिसाद हे एक नेहमीच आवश्यकता असते प्रेक्षकांची कुठल्याही स्पर्धेसाठी. आणि आयोजक जे काही करतात ते प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम दर्जाची व्यवस्था या ग्रीन पार्क स्टेडियमवर केली जाते दरवर्षी न चुकता. आणि शेवटच्या दिवशी ती मानवी प्रतिकृती. नक्कीच तो सस्पेन्स आहे की यावर्षी कुठली प्रतिकृती रेखाटली जाणार आहे अंतिम दिवशी फायनलच्या अगोदर. ती देखील एक चांगली बाब सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सर्वांना ओढ लागले की नेमकी ती प्रतिकृती कुठली असेल अंतिम दिवशी फायनलच्या अगोदर. 2 षटकाचा खेळ झालेला आहे. पुन्हा त्या समालोचन कक्षामध्ये श्याम वाक्कर सर जॉईन होत आहेत. अमोल जमदाडे सर जॉईन होत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं सिंधुदुर्ग असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल किंवा आपला कोकण असेल या सर्व भागामध्ये चांगलेच काम कॉमेंट्रीचं पाहायला मिळते. पिकअप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. बॉल शरीराच्या संपर्काने डायव्हर्ट झाला. मिळतात या 2 धावा. प्रत्येक षटकात 17 जोडायचे आहेत आणि त्याचमुळे त्या 17 जोडण्यासाठी प्रत्येक षटकात 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक यावे लागतील. गणित सोडवण्याची पद्धत जर योग्य असेल तर उत्तर अचूक मिळते. पद्धत चुकली तर मग कितीही प्रयत्न करा उत्तर अचूक मिळणार नाही. त्याचमुळे आता सोपं गणित आहे. 17च्या आस्किंग रन रेट खेळायचं आहे गोल स्ट्रायकर्सला आणि त्यासाठी असेच फटके सातत्यानं 1 नाही 2 नाही सातत्यानं असे स्कोरिंग स्ट्रोक खेळावे लागतील. डॉट बॉल परवडणार नाही. सिंगल मिळते. थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला. एकदा वडील लावसक्या पोहोचते. आता 12 आकडा जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. सामन्यावर घट्ट पकड आता MUCC बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाची राहिलेली आहे. आतापर्यंत गोलंदाजांची कामगिरी योग्य राहिले पण आता फलंदाजांना सुद्धा आपला दबदबा प्रस्थापित करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न केले पण प्रयत्न कमी पडले. लॉंग ऑनला झेलून फलंदाज होतोय बाद. साहिल आरोळकर हे सुद्धा होत आहेत बाद. धक्का 3रा. मध्ये एक जण जिंकतो एक जण शिकतो. खरं तर हे दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत पण आता खरंच शिकतोय तो म्हणजे गोल स्ट्रायकर्स. कारण पहिल्या डावाच्या पहिल्या 3 षटकांमध्ये श्याम सर फक्त 22 धावा होत्या. फक्त 22 आणि पुढच्या 2 षटकात एकूण 37 गोळा केला फलंदाजांनी. त्याचमुळे आपण म्हणतो ना की वेल बिगन इज हाफ डन क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी त्या वाक्याला मला प्रश्नचिन्ह टाकावं असं वाटतं की सुरुवातच नाही तर मध्यांतर आणि शेवट म्हणजे ओव्हरऑल जितकी षटकं तुम्ही खेळणार आहात तुम्हाला ते बेस्ट द्यावंच लागतं.
कारण आपण तोच प्रयत्न करतो. असं नाही की सुरुवात चांगली करून आपण नंतर सोडून देतो, नाही. आपण शेवट सुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न करतो श्याम सर. आणि सर्वात महत्त्वाची बाब, एक वाक्य तर तुम्ही नेहमीच ऐकत आलेला आहात, अंत भला तो सब भला. तर पाहूया, आता तर सुरुवात तितकी चांगली श्याम सर नाही राहिली पहिल्या 3 षटकांमध्ये. निम्मा डाव संपलेला आहे. आता निम्म्या डावामध्ये ते पुनरागमन पाहायला मिळेल का? त्यासाठी स्ट्रायकर सेट फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. साहिल वांगणकर मधल्या फळीतील हा आणखीन एक धुरंधर गोल स्ट्रायकरचा. पुढचा बॉल राजेश सोटे. पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड तिरकस मोठी केली आणि उलट दिशेनं थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल बॅट स्विंगच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 13वर 12वर, माफ करा, 12 रन्स. खूप जास्त बाहेरून बॉल वळवत आहेत. येस, एक्झॅक्टली. त्यांनी पंचांनी तेच पाहिलं की ऑलरेडी बॉलची पिचिंग ही 5व्या-6व्या स्टंपवर आहे आणि तुम्ही लेग कटर बॉल करताय, तर मग अजून जास्त अँगलने तो बाहेर वळला आणि तेच पंचाला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 13, 3 फलंदाज बाद, 2 स्ट्रायकर्स गोवा. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस बॉल हवेत, बॅटचा फेसवर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, सोपा झेल आणि आणखी एका फलंदाजा संपतोय खेळ. गोन स्ट्रायकर इज इन बिग ट्रबल. आजच्या संध्याकाळच्या उद्घाटन प्रसंगी ऐकलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच ते देखील टायटल सॉंग ऐकायला मिळेल. तर नवीन फलंदाज गुरुप्रसाद हे जे मैदानात पोहोचत आहेत, त्यांनी जर 2 षटकार खेचले तर निलेश झोरे यांच्याकडून 500 रुपये. निलेश झोरे यांच्याकडून बक्षीस आहे सलग 2 षटकारांसाठी, जे एअर इंडियनमध्ये कामाला आहेत. निलेश झोरे यांच्याकडून गुरुप्रसादसाठी 2 षटकार सलग 500 रुपये. चला, क्या बात आहे. बघा, बक्षिसं लावली जातात कारण आपल्या आवडीच्या खेळाडूने तसा खेळ खेळला पाहिजे. त्यातल्या त्यात जेव्हा संघ अडचणीत आहे अशा वेळेला त्याच्याकडून चांगला खेळ झाला पाहिजे, त्याचमुळे हे प्रोत्साहन त्याला दिले जाते. आणि पाहूया त्या प्रोत्साहनाचा फायदा होतोय का. दुसऱ्या षटकातले आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. पहिलं षटक फक्त 3 धावांचं, दुसरं षटक जर आपण पाहिलं ते फक्त 6 धावांचं आणि हे तिसरं षटक जे आतापर्यंत आहे ते 4 धावांचं आहे. म्हणजे तिन्ही षटकं ही सिंगल डिजिट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते, जेव्हा गरज ही डबल डिजिटची होती. 13 चेंडू आणि 47 धावांची गरज. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल पोहोचत स्वीपर कव्हरला मिळते. एकच धाव, एका धावेने काय नुकसान होणार नाही, पण आता क्षेत्ररक्षण चुकल्यावर फलंदाज देखील दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 3 षटकांचा खेळ संपला. थ्रो बघा, अप टू डेट स्ट्रायकर सेंडला. 3 षटकं संपली. धावसंख्या 3 षटकं समाप्तीनंतर झालेली आहे. 15 जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 ची गरज. 12 बॉल 45, 12 चेंडू 45 धावा. श्याम सर, काय म्हणाल या वातावरणाबद्दल? खरं तर थोडासा ड्यू फॅक्टर आहे आणि थोडासा फॉगी क्लायमेट आहे, तर सुद्धा फ्लड लाईट्समध्ये आपण उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय आणि प्रेक्षकांचा आणि क्रिकेटपटूंचा हा खूप चांगला बॅलन्स या स्पर्धेने राखलेला आहे. पाटील सर, ओव्हरऑल विचार केला गेला या अगोदरच्या 2 मॅचचा, तर धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण झालं आहे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि आता कठीणच आव्हान आहे. आता चौकार षटकार नाही तर 2-3 नववे देखील मारावे लागतील. जर सुपर 9चे फटके जर आले तर कमबॅक होऊ शकतं गोवा संघाचं. म्हणजे टॉस जिंकतोय कोण आणि फायदा होतोय कोणाचा? मागच्या 3 सामन्यामध्ये तेच पाहायला मिळालेलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर विकी आणखीन एक तेज गती गोलंदाज, ज्याचं खातं विकेटने उघडते. विजय पावलेने लॉंग ऑफला झेल टिपला आणि विकीचं खातं खोलते विकेटनं आणि सुरुवात होते 4थ्या षटकाची. विकेट
काणकोणचे विनेश, काणकोण गोवा. विनेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 7व्या क्रमांकावर. आता तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीला महत्व नाहीये. त्या महत्वाच्या 11 बॉल्समध्ये तुम्हाला पाठलाग करायचा 45 धावांचा. तर यू हॅव टू बेस्ट, यू हॅव टू डू बेस्ट, आणि तेच बेस्ट देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनेश सातरडकर पोहोचलेले आहेत स्ट्रायकर साईडला. आणि नॉन स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत गुरु प्रसाद, ज्यांच्या नावावर बक्षीस लावलेलं आहे 500 रुपयांचं सलग 2 षटकारांसाठी. विकी भोईर, धारावी एक्सप्रेस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. आरामात क्रिकेट चालू आहे. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सच्या वतीने त्यांना माहित आहे की आपण कंट्रोल पूर्णतः हाती घेतलेला आहे, पण आता स्वतःच्या हातात कंट्रोल घेण्यासाठी गुरुप्रसाद ज्यांचा अनुभव प्रचंड मोठा आहे आणि म्हणतात की अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. तर गुरुप्रसादला तो अनुभव किती मोठा आहे तो या महत्वाच्या पुढच्या 10 बॉल्सवर दाखवावा लागेल. संघ जिंकण्यासाठी तो अनुभव पणाला लावावा लागेल. ड्राईव्ह केलंय, नाही लिव्हचे तितकं मिळालं जितकी अपेक्षा होती, पण बॉल एक्स्ट्रा कव्हरला अडवला जाईल. कॅज्युअल राहून नाही चालणार, खूप जास्त कॅज्युअल राहिलेले आहेत फलंदाज. मान्य करतो की गोलंदाजीचा दर्जा वरचा आहे, पण तुम्ही सुद्धा काय कमी नाही आहात. तसं आतापर्यंत मागच्या 4 षटकात पाहायलाच मिळालं नाहीये. एकही षटकार नाही, एकही चौकार नाही. गोल स्ट्रायकर्स असा नाही खेळत. ड्राईव्ह केले, आणखीन एक स्ट्रोक जो फक्त 1 किंवा 2 धावा देऊन जाईल, आणि जिथे आता गरज चौकार आणि षटकारांची आहे. धावांचा डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकाराची शिडी वापरावी लागेल आता टीम गोल स्ट्रायकर्सला. या षटकात 4 बॉल्स डिलिव्हर झाले. धावसंख्या आहे फक्त 19. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 चेंडू 41, 8 बॉल 41. फक्त आपण ते काउंटडाऊन घेतोय, पण त्यामध्ये काय तितका फरक आतापर्यंत दिसला नाहीये. गोल स्ट्रायकरच्या वतीनं गोल स्ट्रायकर्सला एअर स्ट्राईक करायची होती, पण या ठिकाणी स्ट्राईक देतोय तो म्हणजेच विकी भोईर. बोल्ड फलंदाज बाद. आणि श्री रामेश्वर प्रतिष्ठान, आदरणीय भाईजी नरे, सरपंच मिडवाव, आदरणीय शैलीजी लोके यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नेतृत्व या स्पर्धेचं केलेलं आहे. काका नरे असतील, मंगेजी पारकर असतील, आणि पूर्ण आमची टीम सुहास मिडभावकर असतील. खूप चांगलं काम या सर्व तरुणांचं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच दरवर्षी काय काय गोष्टी नवीन आणल्या जातील. आज बघा ना, तुम्हाला सुपर 9 पाहायला मिळतोय. तर सुपर 9 अजूनपर्यंत एकही नाही आलाय, राईट? पाहूया ती प्रतीक्षा कधी संपेल. सुपर 9 खेचणारा फलंदाज नेमका कोण असेल? 7 चेंडू 41, आणि स्ट्रोक ऑफर नाही झाला, पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वरती धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 चेंडू 40 ची गरज. 7 बॉल 40. पुढचे 2 संघ देखील आता महत्वाची लढत खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दोघांनी एक वेळा पराभव स्वीकारलेला आहे, पण आता विजयी झाल्याशिवाय मैदान सोडायचं नाही, तीच भूमिका त्यांना पुढच्या सामन्यात घ्यायची आहे. तर दरम्यान आणखीन एक इकॉनॉमिकल षटक संपलेलं आहे. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सचं. धावसंख्या आहे फक्त 20. जिंकण्यासाठी आता फक्त सुपर 9चा सहारा घ्यावा लागेल. 6 चेंडू 40. चला, दोन्ही टीम रेडी. श्री समर्थ स्पोर्ट्स आणि संविधान ग्रुप पुणे. स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो,
पण प्रत्येकाची स्वप्न काय पूर्ण होत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी उघड डोळ्यांनी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत पाहूया पुढच्या सामन्यामध्ये कोणाची सफल होईल आणि कोणता संघ 5व्या सामन्यासाठी पात्र होईल आजच्या वेळापत्रकातल्या. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 40ची गरज, असा मी उल्लेख केला की आता सुपर 9चाच सहारा घ्यावा लागणाऱ्या फलंदाजांना त्यासाठी आयडियल चॉईस आहे गुरुप्रसाद. गुरुप्रसाद पाहूया सुपर 9 खेचणारा पहिला फलंदाज या RPM ट्रॉफीचा दिसतोय का. स्ट्रायकर्सला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गुरुप्रसाद मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, जास्त एलिव्हेशन नव्हतं, स्ट्रेट लॉंग ऑफला शतरक्षक तैनात आहे. शतरक्षण हलकंसं चुकलं होतं पण काय चांगला बॅलन्स राखलाय आणि ते रिफ्लेक्सेस किती तुम्हाला वेगानं हँडल करावे लागतात तेच पाहायला मिळते. फक्त एकच धावसंख्या पोहोचते 21 जिंकण्यासाठी अजूनही 39ची गरज. बॉल शिल्लक 5 चेंडू 39 धावा, 9 5 45. ग्रंटिंग नॉईज विजय पावले यांचा हा स्टॉक बॉल आहे आणि तो स्टॉक बॉल लगेचच कळत नाही फलंदाजांना. लेग ब्रेक करतात ते, गती परिवर्तित लेग ब्रेक, बॉलला फ्लाईट देऊन ऑफस्टमच्या बाहेर ठेवून बॉल वळवतात बाहेरच्या दिशेनं आणि तोपर्यंत फलंदाजाने स्टान्स घेतलेला असतो, स्ट्रोक ऑफर केलेला असतो, वेळ निघून गेलेली असते. 4 चेंडू 39. पुढचा बॉल फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, बॅटच्या बॉटमला कनेक्ट होऊन बॉल पोहोचेल लॉंग ऑनला. म्हणजे फक्त एकच धाव. जवळपास सामन्यावर विजयाचं शिक्कामोर्तब करायचं फक्त बाकी आहे. जवळपास खूप चांगला खेळ गोलंदाजांचा या डावामध्ये पाहायला मिळाला. कुठलाही गोलंदाज डबल डिजिटवर गेला नाही, प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकलच राहिलेला आहे. धावसंख्या आहे 22 धावा, 22-38 रिक्वायर्ड टू विन. धीम्या गतीचा पुन्हा एकदा हा बॉल लिहिलंय. या चेंडूची हाताळणी विजय पावले करतात. बॉलला फक्त खेळले, कव्हर्सला प्लेसमेंट चांगली मिळते, फक्त एकच धाव. हे लक्षात घ्यायला हवं की आपण 5 षटकांचं 6 षटकांचं क्रिकेट खेळतोय आणि या क्रिकेटमध्ये नेमकं तुम्हाला किती वेगाने खेळायचं आहे, कुठल्या षटकाला टार्गेट करायचं आहे, कुठल्या षटकात जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत. तो पूर्वाभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि कदाचित तो पूर्वाभ्यास नव्हता. प्रत्येक गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू जिंकण्यासाठी 36ची गरज आणि जवळपास आजच्या वेळापत्रकातल्या शेवटच्या सामन्यासाठी पात्र होतोय MUCC श्री बांदेश्वर बांदा. रोहित स्पोर्ट्स बॉल फुल टॉस, स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपलेला आहे आणि अशा पद्धतीने 35 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सचे अभिनंदन. 6व्या सामन्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात आणि 5व्या सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे तो म्हणजेच गोन स्ट्रायकर्स गोवा. हॅलो हॅलो यानंतर होणारा सामना आहे तो संविधान स्पोर्ट पुणे विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्ट यांच्यात. संविधान स्पोर्ट पुणे या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि आपला निर्णय ताबडतोब सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते स्वामी समर्थ स्पोर्ट या संघाला. आणि आता जो सामना झाला त्या सामन्यातील सामन्यावीराचं नाव सांगायचं आहे. श्रेयस कदम तर त्या सामनावीर. 10 चेंडू 22 धावा. श्रेयस कदम.